राज की जय भवानी, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। आज शाळा प्रवेशोत्सव या ठिकाणी होतोय। उन्हाळ्याची सुट्टी संपली आणि आता शाळेचा पहिला दिवस आहे। या कार्यक्रमाला उपस्थित महापौर शर्मिलाताई पिंपळकर, ठाणे महापालिकेचे आपले कर्तव्यदक्ष आयुक्त सौरभरावजी, सर्व मासवकर, शिंदे, सर्व मान्यवर आणि मुख्याध्यापक दीपक मोराणकर, गटप्रमुख निलिमा पाटील, सहशिक्षक, सर्व शिक्षक आणि पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी मी विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकांना मी धन्यवाद देतो, त्यांना वंदन करतो आणि आज माझ्या सर्व लाडक्या विद्यार्थ्यांना मी भेटायला आलेलो आहे। सर्व लाडके विद्यार्थी, खरं म्हणजे शाळेचा हा पहिला दिवस आहे आणि शाळा हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचं दार असतं आणि हे दार उघडून आज तुम्ही आतमध्ये आलेला आहात आणि पहिल्या दिवसाचा उत्साह हा वेगळा उत्साह आहे ना। शाळेमध्ये आलात तुम्ही, आता सुट्टी संपली ना। काही लोकांना वाटतं का अजून सुट्टी पाहिजे होती, नाही ना? त्यामुळे आता उत्साहाने अभ्यास करायचा आहे। आज शाळेमध्ये सुट्टीमध्ये आपण सगळ्यांनी मजा केली आणि आता अभ्यास करायचा आहे आणि म्हणून आपल्या शिक्षण मंत्र्यांनी दादा भुसे यांनी ठरवलं की हे विद्यार्थी आपले सगळे लाडके विद्यार्थी आहेत आणि म्हणून शाळेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळे मंत्री, आमदार सगळ्यांनी शाळेमध्ये त्या शाळेत जाऊन आपल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करायचं आणि त्यांच्या शाळेची सुरुवात अतिशय उत्साहामध्ये करून द्यायची। आणि म्हणून काही लोकांना वाटत असेल आता नवीन शिक्षक आहेत, विद्यार्थ्यांना काही मनामध्ये काही प्रश्न असतील, परंतु शिक्षक नवीन असले, जुने असले तरी ते आपले शिक्षक आहेत आणि आईवडील जन्म देतात, परंतु शिक्षक त्याला आकार देण्याचं काम, त्याच्यावर संस्कार घडवण्याचं काम करत असतात। त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी फार मोठी असते। आता आपल्याला माहीत आहे, नवीन शाळेत आलं की आनंदही असतो, थोडं टेन्शनही असतं आणि खऱ्या अर्थाने टेन्शन वगैरे काय घ्यायचं नाही आणि काही टेन्शन घेऊ नका। टेन्शन गया पेन्शन लेने को, असं समजा आणि काही बिनधास्तपणे आपलं कुठलंही टेन्शन मनामध्ये दडपण न ठेवता आपल्या प्रत्येकाच्या इयत्तेमध्ये अभ्यास करायचा आहे। आणि आता मी बघतो ही शाळा अतिशय भव्य दिव्य झालेली आहे। त्यावेळेस मी या शाळेचा विद्यार्थी आहे, शाळा क्रमांक 23 आणि त्यावेळेस माझे वर्ग शिक्षक परब गुरुजी होते, रघुनाथ परब गुरुजी, निकम सर होते, पाठक सर होते, राणे गुरुजी होते, राऊतबाई होत्या, सगळ्या लोकांची आजही मला नावं आठवत आहेत। मला आता महापौरांनी पण सांगितलं तेही या शाळेत शिकलेले आहेत। बघा, या शाळेत शिकलेला महापौरही होतो आणि राज्याचा मी मुख्यमंत्री झालो, राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, राज्याचा विरोधी पक्षनेताही झालो। त्यामुळे या शाळेमध्ये महापालिकेमध्ये पूर्वीची आपण पाहिली की चाळ आयुक्त महोदय चाळ होती, त्याला दरवाजे पण नव्हते आणि त्यांना चांगल्या सोयीसुविधाही आहेत।
परंतु मी आपल्याला सांगतो की मोठी जी व्यक्तिमत्व झाली, आपले देशाचे पंतप्रधान देखील महापालिकेच्या शाळेत शिकलेत. त्याचबरोबर महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेऊनच थोर शास्त्रज्ञ जे आपले डॉक्टर अनिल काकोडकर तेही महापालिकेच्या शाळेत शिकले. आपले पूर्व राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम तेही महापालिकेच्या शाळेत शिकले. आता कितीतरी लोक आहेत की पालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या, सरकारी शाळेमध्ये शिकून समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये चांगलं उत्तुंग काम करणारे मोठे नेतेही झाले.